स्वतःच्या आई वडिलांचा कुटुंबाचा होऊ शकला नाही तो एखाद्या प्रदेशाचा होऊ शकत नाही। आमची ओळख आमचं पक्षचिन्ह हे शरद पवार आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत असं साधारण 3 महिन्यांपूर्वी ठणकावून सांगणाऱ्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान यांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे। दुहान यांनी तुतारी खाली ठेवत घड्याळाला अर्थात अजित पवारांना साथ दिली आहे। पण अजित पवार यांना अंत जल्द आएगा असा इशारा देणाऱ्या सोनिया दुहान यांनी शरद पवारांना अगदी अनपेक्षित धक्का का दिलाय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातल्या तरुण सहकारी सोनिया दुहान आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली आहे। दुहान यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या विचार मंथन बैठकीला मागच्या दारानं हजेरी लावली। मागच्या दारानं लपून छपून अजितदादांच्या बैठकस्थळी प्रवेश केला। खरं तर धीरज शर्मा यांच्या सोबत सोनिया दुहान या शरद पवारांना रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा 2 दिवसांपासून सुरू होत्या। यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता, पण अखेर त्यांनी शरद पवारांचा हात सोडलाय। आता दुहान यांनी साथ सोडणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का का मानला जातोय, तर त्याची कारणंही तशीच आहेत। राष्ट्रवादीच्या संकटमोचक आणि शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉन्ड अशी त्यांची ओळख होती। दुहान यांचं आतापर्यंत राष्ट्रवादी आणि शरद पवारांसाठी काय योगदान राहिलंय हे जाणून घेण्याआधी त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊ। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। सोनिया दुहान या मूळच्या हरियाणाच्या हिसारच्या रहिवासी आहेत। त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातील शाळेतच झालं। हिसारच्या शाळेतून इंटरमिडिएट केल्यानंतर सोनियांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून BSc चं शिक्षण पूर्ण केलं। BSc करून त्या अंबालाला आल्या। त्यानंतर सोनिया पायलटचं प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याला आल्या आणि इथंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या। दुहान यांनी वयाच्या 21व्या वर्षी राष्ट्रवादी सोबत काम करायला सुरुवात केली। त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या 2 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं। राष्ट्रवादीच्या स्थानिक प्रदेशाध्यक्षा व राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलं आहे। सोनिया दुहान या प्रसिद्धी झोकात आल्या त्या 2019 मध्ये। 2019 मध्ये त्यांनी अजित पवारांचं बंड मोडून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यावेळी अजित पवार यांचे 4 समर्थक आमदार हरियाणातील गुरुग्राम मध्ये एका हॉटेलमध्ये थांबले होते। सोनिया यांनी तेव्हा भाजपच्या 150 कार्यकर्त्यांना चकवा देऊन या आमदारांची सुटका केली होती। यात नरहरी झिरवळ, दौलत दरोडा, अनिल पाटील आणि नितीन पवार यांचा समावेश होता। हे आमदार अजित पवारांच्या शपथविधीपासून बेपत्ता होते। सोनियांनी या आमदारांना शरद पवार यांच्या दिल्लीतील बंगल्यावर नेऊन सोडलं होतं। त्यानंतर तब्बल 2.5 वर्षांनी म्हणजे 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं, तेव्हा पुन्हा सोनिया सक्रिय झाल्या होत्या। त्यांनी बंडखोर आमदारांचा सुरत पासून गुवाहाटी आणि नंतर गोव्यापर्यंत पाठलाग केला। गोव्यात दुहान यांना बंडखोर आमदारांचा मुक्काम असणाऱ्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्यात यश आलं, पण गोवा पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या एका सहकार्याला अटक केली। 2023 मध्ये शरद पवार यांनी राजीनामा मागे घेताना जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेत दुहान या मागेच बसल्या होत्या आणि तेव्हाही त्या प्रकाश झोतात आल्या। यावेळी दुहान यांनी म्हटलं होतं की पक्षात गट तटाची गोष्ट नाही। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत। हा पक्ष पवारांचा आहे। राष्ट्रीय असो वा संलग्न संघटना सर्व शरद पवारांसोबत आहेत, त्यामुळे गट वगैरे याला अर्थ नाही असं म्हणत त्यांनी अजित पवार गटाला सुनावलं होतं। यानंतर शरद पवार यांनी सोनिया दुहान यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत राष्ट्रवादीच्या दिल्लीतील कार्यालयाच्या प्रभारीपदी त्यांची नेमणूक केली होती। दुहान यांना जी जबाबदारी दिली जाते ती त्या अत्यंत हुशारीने आणि चाणाक्षपणे पार पडतात असंही त्यांच्यासोबत सांगितलं गेलं आहे। सोनिया दुहान यांनी म्हटलं होतं की मी पहिलवानांच्या प्रदेशातील आहे, त्यामुळे चितपट कसं करायचं हे मला चांगलं अवगत आहे। अर्थात हा इशारा त्यावेळी अजित पवार यांच्यासाठी होता, पण आता शरद पवार यांनाच धक्का देऊन त्यांना नेमकी काय खेळी करायची आहे की या पाठीमागे काही वेगळा डाव आहे हे समोर येईलच। आता लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातील सर्व टप्प्यातील मतदान पूर्ण झालेलं आहे।
आता निकालाची तारीख सुद्धा जवळ आलेली आहे. अशामध्ये अजित पवार 2 दिवसांपूर्वीच म्हणाले की आजच्या घडीला आम्ही जी भूमिका घेतली आहे ती इतरांना योग्य वाटली तर पुढे काही होऊ शकतं. आज आम्ही ज्यांच्या बरोबर जाण्याची भूमिका घेतलीये ती जर इतरांना योग्य वाटली, त्यांच्या सहकाऱ्यांना योग्य वाटली तर त्याच्यामध्ये भविष्यात काही गोष्टी घडायच्या नाही घडायच्या ते काळ ठरवेल. म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं गेलं. आता राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो असं बोललं जातं. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातून हेच स्पष्ट झालंय. त्यामुळे दुहाण यांच्या माध्यमातून शरद पवारांनी आपला दूत पाठवला आहे का, अशा चर्चा रंगल्यात. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.